नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे व्यसनाधीनतेवरती मात करण्यासाठी असणारे नम्मा उपचार, अर्थातच व्यसनमुक्तीसाठी असणारे नम्मा उपचार। आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात डी एडिक्शन स्पेशालिस्ट आणि होमिओपॅथ तज्ञ असणाऱ्या डॉक्टर साक्षी निकुम मॅडम आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत। तर आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर साक्षी निकुम मॅडमची। नमस्कार मॅडम। नमस्कार। डॉक्टर साक्षी निकुम मॅडम ह्या गेली अनेक वर्ष नम्मा होमिओपॅथीमध्ये होमिओपॅथ तज्ञ आणि त्याचप्रमाणे डी एडिक्शन स्पेशालिस्ट म्हणून कार्यरत आहेत। मला अजून सांगायचं वाटतं की या कार्यक्रमाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात विविध आजारांचं प्रमाण जसं वाढते तसंच आपल्याला व्यसनाधीनतेचं म्हणजेच ॲडिक्शनचंही प्रमाण खूप वाढलेलं आढळतंय। ॲडिक्शन म्हटलं की अर्थातच आपल्या डोळ्यासमोर मद्यपी येतात, म्हणजेच मद्यपानाचं असणारी व्यसनाधीनता येतेच, अल्कोहोल ॲडिक्शन येतं, पण त्याच अनुषंगाने टोबॅको म्हणजेच तंबाखूमुळे असणारी व्यसनाधीनता, ज्याच्यामध्ये गुटखा आहे किंवा चघळायचा तंबाखू आहे किंवा त्याच अनुषंगाने स्मोकिंग आहे म्हणजेच सिगरेट सारखी व्यसनाधीनता आहे। आणि ह्याच्या व्यतिरिक्तही इतरही विविध प्रकारची व्यसनं, ज्याच्यामध्ये चरस, गांजा किंवा इतरही नार्कोटिक ड्रग्ज आहेत, ज्यामुळे आपल्याला ही व्यसनाधीनता होऊ शकते। आणि अर्थातच ह्याचा दुष्परिणाम शरीराच्याच बरोबरीने मनावरती, कुटुंबावरती आणि समाज स्वास्थ्यावरती सुद्धा होत असतो। त्यामुळे हे दुष्टचक्र कुठेतरी थांबवायचं असेल आपल्याला तर अर्थातच नम्मा होमिओपॅथी हे एक आशेचा किरण आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि त्याच अनुषंगाने आपण आजचा कार्यक्रम करत आहोत की कशा रीतीने आपल्याला व्यसनाधीनतेवरती मात करण्यासाठी नम्मा उपचार मदत करू शकतात। तसंच या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्व प्रेक्षकांना सांगायचे की नम्मा होमिओपॅथीमध्ये आपल्याला आता उपलब्ध आहेत इम्युनोजेनिक मायोसमॅटिक 6 जनरेशन औषधं, ज्याद्वारे आपण सर्व प्रकारच्या दीर्घकालीन आजारांवरती मात करू शकता। गेल्या काही वर्षात विविध आजारांचं प्रमाण आपल्याला वाढलेलं आढळतं, ज्याच्यामध्ये मधुमेह म्हणजेच डायबिटीज, त्याच अनुषंगाने उच्च रक्तदाब म्हणजे हायपरटेन्शन सारखी समस्या आहे, किंवा हार्ट डिसीज हृदयविकार आहे, स्ट्रोक म्हणजे पक्षाघात आहे, ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा आहे, थायरॉइड सारखे हार्मोनल इम्बॅलन्स दिसतात, किंवा पीसीओडी सारखे जीवनशैलीचे आजार आहेत, किंवा त्याच्या पुढे जाऊन विविध स्वरूपाचे पोट विकार, ज्याच्यामध्ये ऍसिडिटी आम्लपित्त आहे, बद्धकोष्ठता कॉन्स्टिपेशन आहे, कोलायटिस सारखी समस्या आहे, आयबीएस आहे, फॅटी लिव्हर किंवा लिव्हर सिरोसिस सारखी समस्या आहे, विविध प्रकारचे किडनी विकार आहेत, किंवा त्याच अनुषंगाने पाइल्स फिशर फिशुला म्हणजेच मूळव्याध भगंदर सारखी समस्या आहे, किंवा नसांचे विविध आजार, ज्याच्यामध्ये व्हेरिकोज व्हेन सारखी समस्या आपल्याला बळावलेली दिसते। आज ह्यासाठी सर्वोत्तम उपचार आपल्याला नम्मा होमिओपॅथीमध्ये उपलब्ध आहेत। आणि तसंच आपण आजच्या कार्यक्रमात विशेष करून डॉक्टर साक्षी निकुम मॅडमचं मार्गदर्शन घेणार आहोत की व्यसनाधीनतेवरती कशा रीतीने मात करायची। तर आपण पुन्हा एकदा स्वागत करूया त्यांचं। मॅडम, पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये। एकंदरीतच व्यसनाधीनतेचं प्रमाण हे खूप वाढते आपल्या समाजात आणि तरुण पिढी त्याला आज बळी पडते। आणि हे चित्र किंवा हे दुष्टचक्र कुठेतरी थांबवायचं असेल आपल्याला तर आज एक होमिओपॅथी एक आशेचा किरण आहे असं म्हणायला हरकत नाही। आपले नम्मा होमिओपॅथीचे उपचार जे आहेत, कारण कोणतेही इतर ठोस उपचार आपल्याला आधुनिक शास्त्रात दिसत नाहीत व्यसनमुक्तीसाठी। तर एकंदरीतच सर्वप्रथम आम्हाला व्यसनाधीनतेविषयी सांगा, ॲडिक्शन विषयी सांगा। जेव्हा आपण म्हणतो की अल्कोहोल ॲडिक्शन, ते अल्कोहोल ॲडिक्शन्स म्हणजे काय असतं? जेव्हा ते आपण मद्यपान घेतो किंवा हे करतो तर ते आपले केमिकल्स असतात जे आपल्या ब्रेन्सला पाठवतात, जे आपल्याला हाई ॲक्टिव्हिटी करतात, जे साधारण ते खूप चांगलं वाटतं। काही काहींना झोपेसाठी ते अल्कोहोल्स घेतात, किंवा खूप स्ट्रेस आलं किंवा टेन्शन रिलीफ करण्यासाठी ते अल्कोहोल घेतात। त्याचसोबत आपण बघतो की सिगरेट स्मोकिंग आहे, दिवसाला काही काही लोक एक एक पाकिट, 2-2 पाकिट सिगरेट स्मोकिंगचे यूज करतात। आणि त्याच्याच बरोबर नार्कोटिक्स म्हणजे ड्रग्ज वगैरे, ते जे आपण आध्याच्या सध्या तरी न्यूजमध्ये आपण भरपूर बघतो की खूप सारे टीनेज ग्रुप्समध्ये ड्रग्ज अब्यूज खूप दिसतात। त्याच्यासोबत तंबाखू ही खूप कॉमन गोष्ट आपण बघतो की साधारण सगळ्याच एज ग्रुप किंवा जे 50च्या पुढेचे एज ग्रुप आहे ते रोजच तंबाखू वापरणं सुद्धा त्यांचं चालू असतं। तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या शारीरिकतेवरती तर हानिकारक आहेतच, त्याचसोबत ते तुमच्या फॅमिलीवरती, तुमच्या मुलांवरती, तुमच्या बायकोवरती या सगळ्या रीतीने पण ते हानिकारक असतं। आणि हा जो ॲडिक्शन आपण आज बोलत आहोत त्या विषयावरती, तो फक्त पुरुषां किंवा मेल यांच्यासोबत नाही, आता हा फिमेल्सवरती सुद्धा दिसायला लागलाय। आणि त्याचबरोबर प्रेग्नन्सीमध्ये जर का अल्कोहोल किंवा बाकीचे जे आपण स्मोकिंग म्हणतो, ड्रग्ज अब्यूज वगैरे हे जर का आपण केले तर त्याचा परिणाम बाळावरती पण होऊ शकतो, हे सुद्धा महिलांनी विचार करायला पाहिजे। आणि ह्यासाठी जे आपण औषध प्रणाली आमची आहे नम्मा होमिओपॅथीची जी आहे इम्युनोजेनिक मायोसमॅटिक 6th जनरेशन ट्रीटमेंट, ही ह्या गोष्टींवरती मात करायला खूप सोपी पडते।
मला आवर्जून सर्वेक्षकांना पुन्हा एकदा सांगायचं की नम्मा होमिओपॅथी आता महाराष्ट्रात सर्वत्र कार्यरत आहे. खास करून मुंबईमध्ये दादर या ठिकाणी, त्याच अनुषंगाने ठाणे, पुणे, ह्याच्या पुढे जाऊन सोलापूर, कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रासाठी आहे, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यासाठी, खास करून अकोला आणि नागपूर आहे विदर्भासाठी, आणि उत्तर महाराष्ट्रासाठी आहे नाशिक. तर जरूर आपण कॉल करा पुढील नंबरवरती, संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. विशेष करून नम्मा होमिओपॅथीने आज संपूर्ण भारताला व्यसनमुक्त करण्याचं स्वप्न बघितलेलं आहे आणि त्यामुळेच आजचाही कार्यक्रम असा हा जनजागृतीपर आहे. त्यामुळे आपल्याला आजूबाजूला कोणत्याही अशा स्वरूपाची व्यसनाधीन व्यक्ती दिसली तर आपण जरूर त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवा की आता इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन औषधांनी आपल्याला व्यसनाधीनतेवरती मात करता येणं शक्य आहे. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर, संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवर बघत आहात. मॅडम, अर्थातच सर्वच प्रेक्षकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे की इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन जी औषधं आहेत ते काय आहेत? इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन हा जो आमचा ट्रीटमेंट फॉर्म्युला आहे नम्मा होमिओपॅथीचा, याच्यामध्ये काय असतं, इम्युनोजेनिक म्हणजे काय, जर का आपण खूपच अल्कोहोल, टबॅको किंवा ड्रग्ज अब्यूजमध्ये असेल, ज्याला आम्ही म्हणतो क्रॉनिक अल्कोहोलिझम किंवा क्रॉनिक चेन स्मोकर्स जे असतात, त्यांच्यामध्ये काय असतं की इम्युनिटी खालवत जाते. बरेच त्यांच्यामध्ये रिस्क फॅक्टर्स येतात, आजार होण्याचे रिस्क फॅक्टर्स येतात, त्यांना फिजिकल आणि मेंटल, आपण जे म्हणतो सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स होतात. ह्या सगळ्यांवर मात करण्यासाठी तुमची रोगप्रतिकार शक्ती कशी वाढेल याच्याकडे आमचं लक्ष असतं. त्याच्यासाठी असतं इम्युनोजेनिक. याच्याच नंतर येतो मायझमॅटिक म्हणजे काय. तर मायझमॅटिक काय असतं, काही काही घरांमध्ये आई किंवा वडील खूप क्रॉनिक स्मोकिंग असतील आणि ते त्याच्यानंतरून जर का बाळांमध्ये त्यांचं काही दिसत असेल, जसं मी आधीही सांगितलं की जी बाई बाळंतीण असेल आणि जरी ते अल्कोहोल घेत असेल किंवा स्मोकिंग करत असेल तर त्याचा परिणाम बाळावरती होतो. त्याला आपण साधं म्हणतो की फिटल डिसऑर्डर्स वगैरे मध्ये ते जातात. तर त्या गोष्टींना कसं आपण वाचू शकतो, त्याला आपण मुळासकट कसं बरं करू शकतो, याचं आपण मायझमॅटिक म्हणतो. प्लस जेनेटिक डिसऑर्डर्स सुद्धा आपण त्याच्यात कव्हर करून घेतो. याच सोबत मी म्हणते की 6th जनरेशन म्हणजे काय. जसं मी आता तुम्हाला सांगितलं की हा ॲडिक्शन हा प्रकार फक्त एक 30-40 वयाच्या ग्रुपमध्ये आपण बघत नाही, तर हा तुमचा टीनेज ग्रुपमध्ये पण दिसतो. आणि ह्या लोकांना एकदम क्विक रिझल्ट्स हवे असतात, फास्ट रिझल्ट्स हवे असतात. त्याच्यासाठी हा आपला 6th जनरेशन ट्रीटमेंट फॉर्म्युला जो आहे तो खूप कामी पडतो. आणि हे जे अल्कोहोल ॲडिक्शन्स आहेत किंवा टबॅको ॲडिक्शन्स आहेत, हे सगळं मुक्ती करण्यासाठी, म्हणजे याच्यातनं क्युअर करण्यासाठी, ह्या गोष्टीतनं बाहेर पडण्यासाठी नम्मा होमिओपॅथी नक्कीच मदत करते. आणि हा जो आमचा फॉर्म्युला आहे इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन फॉर्म्युला, हा या सगळ्या गोष्टींना बरं करण्यासाठी खूप उपयोगी ठरतो. एक मोलाचं विवेचन केलं आपल्याला तर डॉक्टर साक्षी निकुंभ मॅडमनी की कशा रीतीने इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक फॉर्म्युला हा काम करतो डी ॲडिक्शनसाठी, म्हणजेच व्यसनमुक्तीसाठी. आणि मला आवर्जून सांगायचं आहे, अतिशय सुरक्षित आरोग्यदायी स्वरूपाचे असे उपचार आहेत जे नम्मा होमिओपॅथीचा संपूर्ण महाराष्ट्रभर उपलब्ध झालेले आहेत. मुंबईमध्ये दादर या ठिकाणी, त्याच अनुषंगाने ठाणे, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, अकोला, नागपूर आणि नाशिक या ठिकाणी. पण एवढंच नव्हे तर उर्वरित भागातील लोक सुद्धा आज नम्मा होमिओपॅथीचे उपचार घेऊ शकतात. व्हिडिओ कन्सल्टेशनद्वारे त्यांना घरपोच औषधं मिळणार आहेत. आणि याच अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचं की अतिशय ही सुरक्षित आरोग्यदायी स्वरूपाची औषधं आहेत, ज्याला कोणतेही साईड इफेक्ट्स नाही आहेत, पण सर्वोत्तम काम करणारी अशी जी औषधं व्यसनमुक्तीसाठी एक आशेचा किरण आहेत असं म्हणायला हरकत नाही. तर जरूर आपण कॉल करा पुढील नंबरवरती, संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, अर्थातच व्यसनाधीनता म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम अल्कोहोल किंवा दारूचं व्यसन येतं आणि त्याचा परिणाम अर्थातच संपूर्ण त्या माणसाच्याच बरोबरीने कुटुंबावर आणि समाजावर होताना दिसतो आपल्याला. तर आणि जेव्हा अल्कोहोल हे थांबवलं जातं किंवा दारू सोडली जाते तेव्हाही अल्कोहोल विड्रॉल सिंड्रोम आपल्याला दिसतो. सो ही जी सगळी दुष्परिणाम आहेत हे टाळून आपल्याला त्या माणसाला व्यसनातून दूर करता येणं शक्य आहे का? पर्टिक्युलरली दारूच्या व्यसनातून काय सांगता येईल? हो, जसं आपण म्हणतो दारूचं व्यसन हे साहजिक आता खूप कॉमनली बघत जातो. पण हे लोक पटकन क्लिनिकमध्ये येणार किंवा हेल्पसाठी येणार असं नसतं. बऱ्याचदा त्यांची फॅमिली किंवा बायको किंवा मुलं हे त्यांना घेऊन येतात क्लिनिकमध्ये. तर आपण जेव्हा बघतो की हे फक्त अल्कोहोल विड्रॉ केलं आणि माणूस बरा झाला असं नसतं, तर त्याच्यानंतरची पण प्रोसेस असते की त्याने त्याचं जीवन फिजिकली, इमोशनली, त्याच्यासाठी सायकोलॉजिकली, त्याच्यासाठी आम्ही काउन्सिलिंग सेशन्स वगैरे पण देतो. आमच्या मेडिसिन्स सोबत ते सुद्धा असतात. त्यानुसार कसं होतं की जेव्हा आपण अल्कोहोल घेतो, जे न्यूरोकेमिकल्स आपल्या शरीरात असतात, ब्रेनमध्ये जातात, त्याच्यामुळे जो एक्साइटिंग पणा शरीरामध्ये येतो, तंदुरुस्ती येते, हे होतं.
त्याच्याने तुमचं माणसांना वाटतं की आपलं स्ट्रेस टेन्शन हे कमी होतं. जेव्हा आपण व्यसनमुक्ती म्हणतो तर फक्त अल्कोहोल सुटली एवढं इथपर्यंत मर्यादित नसतं, तर अल्कोहोल विड्रॉल सिम्पटम्स सुद्धा असतात. जेव्हा माणूस एखादं क्रॉनिक अल्कोहोलशी निगडीत असतं तेव्हा त्याचे साधारण सायन्स अँड सिम्पटम्स असे असतात की काम करताना दिवसभरात खूप हार्टबीट इरेग्युलर होणं किंवा हातपाय थरथरणं, गॅस्ट्रायटिस, खूप जास्त जळजळ वगैरे होणं, भूक लागलं नाही किंवा अति वजन वाढणं, हे सगळे जे सिम्पटम्स असतात हे आपल्याला अल्कोहोल विड्रॉल म्हणजेच काय की जेव्हा आपली अल्कोहोल सुटते किंवा दारूचं व्यसन हे सुटतं त्याच्यानंतरून सुद्धा आपल्याला पेशंटकडे लक्ष देणं गरजेचं असतं, कारण की जे अल्कोहोल विड्रॉल सिम्पटम्स असतात ते सुद्धा घातक कधी कधी ठरतात. आता ते अल्कोहोल विड्रॉल सिम्पटम्स काय असतात? जेव्हा पेशंटने खूप दिवसांपासून अल्कोहोल जर का नसेल घेतली तर त्याच्या बिहेवियर्समध्ये चेंजेस होतात, खूप अति ॲग्रेसिव्हनेस येतो किंवा एन्झायटी खूप होते आणि खूप दारूची तलप आपण म्हणतो की खूप दिवसानंतरून नाही पिलंय तर त्याला ती खूप क्रेविंग्स जे असतात ते कंट्रोल करण्यासाठी पण आपली औषधं असतात. हे सगळे अल्कोहोल विड्रॉलचे सायन्स अँड सिम्पटम्स सुद्धा बरं करणं हे गरजेचं आहे. तेच आपण नमा होमिओपॅथीमध्ये करतो की फक्त अल्कोहोल सोडवणं एवढंच नसतं तर अल्कोहोल विड्रॉल सिम्पटम्स सुद्धा आपल्याला बरे करायचे असतात. त्याच्यानंतरूनच आपण म्हणू शकतो माणूस पूर्णपणे नशामुक्ती किंवा आपण दारूमुक्ती जे आपण म्हणतोय ते होऊ शकतं. तसंच मला सांगू इच्छितं की जे क्रॉनिक अल्कोहोल असतात किंवा अक्यूट अल्कोहोल सुद्धा आपण म्हणतो त्याच्याने जे शारीरिक आणि मानसिक लेवलवरती झालेले आजार असतात, ज्याला आपण लिव्हर डिसीजेस म्हणतो किंवा डायबिटीज म्हणतो, हार्टचे निगडीत प्रॉब्लेम असतात, डायजेस्टिव्ह सिस्टमशी निगडीत प्रॉब्लेम्स असतात, हे सगळे प्रॉब्लेम सुद्धा आपण दूर करतो. आणि जे अल्कोहोल विड्रॉल मी तुम्हाला म्हटले की अल्कोहोल विड्रॉल नंतरून जी तलप नाही लागायला पाहिजे ते सुद्धा आपण याच्यात बरं करतो. त्याच्यासाठी आमचं आहे इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन ट्रीटमेंट फॉर्म्युला, ज्या पद्धतीने आम्ही हा आजार बरा करण्याचा प्रयत्न असतो. आपण आता हे जाणून घेतले की कशा रीतीने इम्युनोजेनिक मायस्मॅटिक 6th जनरेशन नम्मा होमिओपॅथीच्या औषधांनी आपल्याला दारूचं व्यसन सोडवणं तर शक्य आहेच, पण दारूचं व्यसन सुटत असतानाच आपल्याला त्याबरोबरीने दारूचे असणारे जे दुष्परिणाम आहेत शरीरावरती झालेले, मनावरती झालेले, हेही दूर करता येणं शक्य आहे. आणि एवढंच नव्हे तर अल्कोहोल विड्रॉल सिंड्रोम म्हणजे दारू बंद केल्यानंतर जो काही त्रास त्या रुग्णाला होणार आहे तोही दूर होणार आहे. त्यामुळे अतिशय सुरक्षित आरोग्यदायी स्वरूपाचे असे उपचार जे दारूच्या व्यसनापासून आपल्याला दूर करू शकतात, जरूर आपण घेण्यासाठी फक्त कॉल करा. पुढील नंबरवरती संपर्कासाठी आपण स्क्रीनवर नंबर बघत आहात, नम्मा होमिओपॅथीचा हेल्पलाईन नंबर आहे, ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. नम्मा होमिओपॅथी आता संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहेच, पण आपल्याला आता उर्वरित भागातील लोकांना सुद्धा व्हिडिओ कन्सल्टेशन आणि घरपोच औषधं मिळणार आहेत. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाचं व्यसन असो आपण निराश होऊ नका, जरूर कॉल करा पुढील नंबरवर संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवर बघत आहात. व्यसनाधीनता म्हटलं की अर्थातच दारू आलीच, पण त्याच्या बरोबरीने सिगरेटचं व्यसन किंवा तंबाखू चघळण्याचं व्यसन, गुटखा झाला, जे तंबाखूशी निगडीत ही जी व्यसन आहेत, बिडी झाली, तर ह्या व्यसनांपासून सुद्धा आपल्याला रुग्णांना दूर करता येणं शक्य आहे का, काय सांगता येईल? जसं आपण म्हटलो की तंबाखू, गुटखा, बीडी आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे खूप जण आजकाल ते व्यसनाधीन झालेले आहेत, तर हे सगळं कसं असतं जेव्हा आपण कॅन्सर आपण जेव्हा म्हणतो तर हा कॅन्सर निगडीत आजार पण असू शकतो का, कारण की माउथ कॅन्सर आपण म्हटलो, ब्रेस्ट कॅन्सर्स पण होऊ शकतात का, कारण की ह्या सगळ्या ज्या टबॅको म्हणा, गुटखा म्हणा, ह्या सगळ्यांमध्ये ते केमिकल्स असतात ज्याच्याने तुमच्या शरीरात कॅन्सर होण्याचे चान्सेस जास्त असू शकतात. त्याच्यासोबतच जेव्हा आपण सिगरेट स्मोकिंग जास्त करतो किंवा बीडी वगैरे किंवा गुटखा खाणे, तंबाखू खाणे, हे सगळं जेव्हा होतं तेव्हा तुमचं ओरल हेल्थ सुद्धा त्याच्यावर अफेक्ट होते, डेंटल हेल्थ अफेक्ट होते, हिअरिंग लॉसेस सुद्धा होऊ शकतात, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा होऊ शकतात. त्याच्यासोबत तुमचं डिमेन्शिया आपण म्हणतो, हे सगळे जे केमिकल्स असतात ह्या पदार्थांमध्ये हे तुमच्या मेंदूमध्ये जाऊन तुम्हाला विसरपणा पडण्याचा, डिमेन्शिया पडण्याचा, स्ट्रोक येण्याचा सुद्धा या गोष्टी होऊ शकतात. तर हे सगळं जे टाळण्यासाठी आणि याच्यावर मात करण्यासाठी आपल्याकडे जे औषधं आहेत, इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट, ही काय करते की ही सुद्धा तुमच्या ब्रेनवरती जे न्यूरोकेमिकल्स आहेत, नॅनो टेक्नॉलॉजी म्हणतो आपण, त्या पद्धतीने त्याच्यावर उपचार करून पेशंटला ह्या सगळ्या व्यसनांमधनं मुक्त करण्यासाठी मदत होते. आपण आता जाणून घेतलं डॉक्टर साक्षी निकुंभ मॅडमकडनं की कशा रीतीने आपण
तंबाखूशी निगडीत जी व्यसनं आहेत, ज्याच्यामध्ये सिगरेट बिडी झाली किंवा तंबाखू चगळणं झालं किंवा गुटखा झाला, ह्या सर्व व्यसनांवरती मात करता येणं शक्य आहे नम्मा होमिओपॅथीच्या इम्युनोजेनिक मायस्मॅटिक 6th जनरेशन औषधाने। आणि एवढंच नव्हे तर ह्या असणाऱ्या व्यसनांमुळे जे होणारे दुष्परिणाम आहेत, ज्याच्यामध्ये कॅन्सर हा सगळ्यात मोठा दुष्परिणाम किंवा कर्करोग हा सगळ्यात मोठा दुष्परिणाम आहे, हाही आपल्याला टाळता येणं शक्य आहे। आणि त्यासाठी विशेष उपचार आपल्याला आता नम्मा होमिओपॅथीमध्ये उपलब्ध आहेत। त्यामुळे कोणत्याही प्रकारची व्यसनाधीनता असो आपण निराश होऊ नका, जरूर कॉल करा पुढील नंबरवरती। संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात, नम्मा होमिओपॅथी आता संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला व्हिडिओ कन्सल्टेशन आणि घरपोच औषधं सुद्धा या ठिकाणी मिळणार आहेत। मॅडम, अर्थातच या अनुषंगाने इतर जी व्यसनं आहेत, गेल्या कारण काही तरुणाईमध्ये आपल्याला आता ड्रग्सचा विळखा दिसतो पडलेला किंवा चरस गांजासारखी सुद्धा व्यसनं आहेत, तर ही सुद्धा आपल्याला सोडवणं शक्य आहे का, काय सांगता येईल? हो, जसं आपण म्हटलं आधी की हा आता ॲडिक्शन हे फक्त एज ग्रुपशी लिमिटेड नाही आहे, तर हे सगळ्या टीनेज ग्रुपमध्येही आपण खूप बघतो। तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यावर मात करण्यासाठी आमचा जो फॉर्म्युला आहे इम्युनोजेनिक मायस्मॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट ही खूप मूलभूत ठरते। आणि हे जे आहे चरस गांजा किंवा बरेच नार्कोटिक्स आता खूप सध्यामध्ये आहेत आणि खूप टीनेज ग्रुप यांच्या अधीन झालेला आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीने काय होतं की त्यांचा करिअरवर इफेक्ट होतो, त्यांचे फिजिकल आणि इमोशनल लेवलवर इफेक्ट होतो। जे लोक आता सध्या 20 आणि 25 वया गटात आहेत, ज्यांचं करिअर आता होणार आहे, त्यांचं करिअर होत नाही, घरी थांबतात, स्लीप डिप्राइव्ड असतात, लोकांशी बोलत नाही, सोशल होत नाही, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे त्यांचं पुढचं भविष्य सुद्धा धोक्यात ठरू शकतं, ह्या सगळ्या गोष्टीवर सुद्धा आपली ट्रीटमेंट मात करते। आणि त्याच्यासाठीच नमामध्ये आहे इम्युनोजेनिक मायस्मॅटिक 6th जनरेशन ट्रीटमेंट। एक मोलाचं विवेचन केलं आपल्याला आता डॉक्टर साक्षी निकुंभ मॅडमनी, ज्या डी ॲडिक्शन स्पेशालिस्ट आहेत, होमिओपॅथ तज्ज्ञ आहेत आणि नम्मा होमिओपॅथीमध्ये कार्यरत आहेत। मला आवर्जून सांगायचं वाटतं सर्वप्रक्षाने या कार्यक्रमाच्या अनुषंगाने कोणत्याही स्वरूपाचं व्यसन असो, मग ते दारू आहे, सिगरेट आहे म्हणजे तंबाखूजन्य व्यसनं आहेत किंवा इतर ड्रग्ज आहेत, आपल्याला ते शरीराच्याच बरोबरीने आपलं कौटुंबिक आणि मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडवत असतात। त्यामुळे आपण जरूर आज व्यसनमुक्तीचा हा वसा घ्या आणि त्यासाठी जरूर नम्मा होमिओपॅथीची मदत घ्या। आणि त्यासाठी आपल्याला कॉल करायचा पुढील नंबरवरती, संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात। मॅडम, जाता आता प्रेक्षकांना आपल्याला काय सांगायला आवडेल? जेव्हा आपण ॲडिक्शन बद्दल बोलतो तेव्हा त्यांची फॅमिली सुद्धा अफेक्ट होते। तर मग मला सांगू इच्छिते की आमच्याकडे बरेच पेशंट्स स्वतःहून चालून येत नाही, तर त्यांची फॅमिली सुद्धा येते। तर पेशंट विलिंगली असो किंवा नॉट विलिंगली असो, त्यांच्या फॅमिलीने मेडिकेशन्स कसे त्यांना द्यायचे याचा सुद्धा आम्ही सल्ला सांगतो। कधी कधी जेव्हा पेशंट विलिंगली नसतो तेव्हा त्यांचे फॅमिली मेंबर्स आमच्याकडे येऊन मेडिसिन्स घेऊन जातात, मग ते त्यांच्या ब्रेकफास्टमध्ये, जेवणामध्ये किंवा आपले ज्युसेस असतात त्याच्यामध्ये मिसळून सुद्धा त्यांना देऊ शकतो। ही सुद्धा आपल्या औषधांनी त्यांना बरं करू शकतो, हे सुद्धा होऊ शकतं। त्याच सोबत आपण जेव्हा म्हणतो की हे सगळे ॲडिक्शन्स आहेत ते कसे जातील आणि गेल्यानंतरून ते परत येणार नाही याची काळजी सुद्धा आम्ही घेतो। आणि त्याच सोबत आमचा जो फॉर्म्युला आहे इम्युनोजेनिक मायस्मॅटिक 6th जनरेशन ट्रीटमेंट ही त्या गोष्टींसाठी खूप मूलभूत ठरते। एक मोलाचं मार्गदर्शन केलं आपल्याला आता डॉक्टर साक्षी निकुंभ मॅडमनी की कशा रीतीने नम्मा होमिओपॅथीची जी औषधं आहेत जी अतिशय सुरक्षित आरोग्यदायी आहेतच, पण एखाद्या व्यक्तीला व्यसनमुक्त होण्यासाठी ती फायदेशीर आहेत आणि त्याचबरोबरीने त्याचे इतर असणारे आजारही घालवणार आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का एखाद्या व्यक्तीला व्यसनमुक्त करायचं असेल आपल्याला आणि समजा ती व्यक्ती तयार नसेल, तर ती कुटुंबामधल्या इतर व्यक्ती ह्या पुढे येऊन त्याचं औषध घेऊन जाऊ शकतात आणि त्याला वेगवेगळ्या मार्गांनी आपल्याला ते औषध फीड करता येणं शक्य आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या औषधांना कोणतेही साईड इफेक्ट्स नाही आहेत, कोणत्याही प्रकारचा शारीरिक किंवा मानसिक अपाय ह्याने होणार नाहीये। आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे की आपण जसं मगाशी ऐकलं की व्यसनमुक्तीच्या बरोबरीने इतर आजार दूर होणार आहेत आणि पुन्हा तो माणूस व्यसनाकडे वळणार नाही याची काळजी किंवा दक्षता ही औषधामुळे या घेतली जाणार आहे। त्यामुळे आपल्याला जर का व्यसनमुक्त व्हायचं असेल तर आपण जरूर नम्मा होमिओपॅथीची कास धरा आणि त्यासाठी कॉल करा पुढील नंबरवर। संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात हा नम्मा होमिओपॅथीचा हेल्पलाईन नंबर आहे, ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता। नम्मा होमिओपॅथी आता संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे। मुंबईमध्ये दादर या ठिकाणी, त्याच अनुषंगाने ठाणे, पुणे, पश्चिम महाराष्ट्रासाठी सोलापूर, कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिक, त्याचप्रमाणे मराठवाड्यासाठी नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भासाठी आहे अकोला आणि नागपूर या ठिकाणी। आणि त्याच अनुषंगाने व्हिडिओ कन्सल्टेशनही खेडेगावातील इतर शहरातील रुग्णांसाठी उपलब्ध आहे, घरपोच औषधं मिळणार आहेत। तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर, संपर्कासाठी आपण स्क्रीनवर बघत आहात। मॅडम, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शन प्रश्न केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद।